नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपल्याला मुखवास बनवायचा आहे। मी त्याच्यासाठी 7-8 प्रकारच्या बिया घेतल्या तिथं। काळे तिळ, पांढरे तिळ, कलिंगडाच्या बिया आहेत, धनाडाळ आहे, बडीशोप आहे, जवस आहेत। बडीशोप 2 प्रकारचे घेतल्यात मी, ओवा घेतलाय आणि आपल्याला सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पहिले, कारण ते फुकट आहे। मी रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते। आणि हा जेवल्यानंतर पोट जर दुखत असेल आपलं किंवा जास्त जेवण झालं असेल तर हा आपल्याला खूप उपयोगी आहे, पचनास मदत होते। आणि तोंडाचा वास जर येत असेल तरीही खायला चांगलं, हे लहान मुलांसाठीही चांगला आहे हा मुखवास। आणि असं सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। जवस, पांढरे तीळ, बडीशोप। आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्याच्यावरही जवस हे फायदेशीर असते। आणि ओवा हा पोटासाठी खूप चांगला असतो। जेवण पचत नसेल तर थोडासा ओवा खाल्ला तर पोटातील गॅस, बद्धकोष्ठता लगेच कमी होते। आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात हा। असं सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचे। आणि ह्या सगळ्या प्रकारच्या बिया आहेत एकाच पॅकेटमध्ये। काळे तीळ पण आहेत याच्यात, एकदम औषधी गुणधर्माचे आहेत सगळेच बिया। आणि हे एकदम कमी भाजून घ्यायचे आपल्याला। असं आपल्याला 1 महिन्यासाठी करून ठेवता येतो, एकदम कोरड्या भरण्यात भरून। आणि हा ओवा घेतलाय मी, घरचाच औषधी उपयोग आहे याचा। पोटदुखीसाठी आपल्याला फायदेशीर ठरतो हा। आणि एकदम चांगला भाजलाय, खमंग वास सुटला याचा। असं सगळं आपल्याला थंड करून घ्यायचे 15-20 मिनिट। थंड चांगलं केल्यानंतर हे बघा आता थंड झालंय। थंड झालं की आपल्याला एका कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचे। आणि 1 महिनाभर जाईल आपल्याला हा पुरतो। जेवणाआधी किंवा जेवणानंतर आपल्याला कधीही खाता येतो, पटकन तोंडाला चव येते, फ्रेश वाटतं। आणि पोरं पण खातात असं बनवल्यावर। आवडलाय सगळ्यांना। आणि हा आमचा पाहुणा आहे, फर्स्ट फ्लोअरला राहतो हा, जेवायला येतो आमच्याकडे कधी कधी।